नमस्कार, मी शशिकांत आयवळे, दामोदर हरी चापेकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पिंपरी चिंचवड पुणे येथे संधाता शिल्प निर्देशक म्हणून कार्यरत आहे। तर आजच्या या बॅचला आपण सिम्युलेटर मशीनच्या सहाय्याने सिम्युलेशन वेल्डिंग करणे हे आपण प्रात्यक्षिक पाहणार आहोत। सिम्युलेटर वेल्डिंग मशीन ह्या सहाय्याने आपल्याला व्हिज्युअल किंवा आभासी पद्धतीने वेल्डिंग करता येतं आणि ती वेल्डिंग कशा प्रकारे असतं तर ते आपण इथं पाहण्याचा प्रयत्न करूया। मशीनच्या सहाय्याने सिम्युलेशन वेल्डिंग करणे। आता या मशीन मध्ये आपल्याला या पॅरामीटर आपल्याला चेक करावे लागतात। कॅमेरा प्लीज इकडे। तर इथे स्टार्ट आहे बटन, स्टार्ट, बिगिनर, SMAW वेल्डिंग, बट जॉइंट, हा जॉइंट आपण सिलेक्ट करतोय। 1G फ्लॅट पोझिशन, मटेरियल कार्बन स्टील, जॉबची थिकनेस 3 mm, इलेक्ट्रोड 6013, इलेक्ट्रोडची साईज 3.25 mm, नो गॅस, जॉबची लांबी 180 mm, रूट रन पहिला रन मारतोय, स्ट्रेट वेल्डिंग, कंटिन्युअस, ड्रॅग, नेक्स्ट, एक्सरसाइज आपलं स्टार्ट होते प्रॅक्टिकल। बट जॉइंट, हा जॉइंट सिम्युलेशन, सावकाश कंटिन्यू, शाबास, व्हेरी गुड। हे पहा, तुम्हाला इथे दिसत आहे सिम्युलेशन वेल्डिंग पद्धतीमध्ये आपल्याला इथं रिॲलिटी असल्याचा भास होतोय, म्हणजे आभासी पद्धतीने वेल्डिंग। पण ॲक्च्युली या बाजूला जर तुम्ही पाहिलं तर आभासी पद्धतीने तो स्वतः फील करतोय, पण आपल्याला इथून ओपन आईजने इथनं दिसत नाही। परंतु वेल्डिंगची गुणवत्ता किंवा वेल्डिंग कसं होत आहे हे आपल्याला या मशीनमध्ये आपल्याला पाहता येतं। अशा पद्धतीने आभासी पद्धतीने वेल्डिंग आपल्याला सिम्युलेशन वेल्डिंग करता येतं। तर या वेल्डिंगच्या सहाय्याने आपल्याला नो मटेरियल नो कॉस्ट या पद्धतीने आपल्याला वेल्डिंगची प्रॅक्टिस आपल्याला करून घेता येतं। त्याच अनुषंगाने या वेल्डिंग केल्यानंतर या वेल्डिंगमध्ये असणारे जे पॅरामीटर्स आहेत त्याला मिळणारे मार्क्स आणि वेल्डिंगची गुणवत्ता वेल्डिंग मशीनच्या सहाय्याने आपल्याला ते रिझल्टमधून पाहता येते। तो रिझल्ट मी तुम्हाला पुढे दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे। अशा पद्धतीने 180 mm वेल्डिंग ह्या इथे विद्यार्थी बट जॉइंट पूर्ण करीत आहे। वेल्डिंग झालं। आता आपल्याला रिझल्ट पाहता येईल। रिझल्टच्या ऐवजी अगोदर स्लॅग काढायला लागेल। स्लॅग काढल्यानंतर वेल्डिंगची गुणवत्ता तुम्ही इथं पाहू शकता। त्यानंतर आपल्याला या वेल्डिंगचा जो रिझल्ट आहे तो रिझल्ट आपण पाहूया। व्ह्यू रिझल्टमधून आपल्याला या सर्व बाबी जे पॅरामीटर्स असतात त्या पॅरामीटर्सनुसार याला मार्क्स किती पडलेले आहेत ते पण पाहता येईल। अशा पद्धतीने 80 पैकी याला 15 मार्क्स पडलेले आहेत। तो जो जॉब आहे 360 डिग्रीमध्ये आपल्याला पाहता येईल। हे पहा, जॉब आपल्याला पूर्ण अँगलमधून आपल्याला कशाही पद्धतीने आपल्याला पाहता येतं। त्यासोबतच आपण जे वेल्डिंग केलेलं आहे त्या वेल्डिंगचा जो प्ले आहे त्याची पद्धत आपल्याला इथं रिप्लेमधून आपल्याला पाहता येतं। पहा, वेल्डिंग केल्यानंतर व्हिडिओ रेकॉर्डिंग झालेला आहे, तो व्हिडिओ आपण नंतर पाहू शकतो। याच्यामध्ये चुका काय आहेत। ॲक्च्युली हा विद्यार्थी पहिल्यांदाच प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न केलेला आहे या वेल्डिंग मशीनमध्ये, त्यामुळं या पॅरामीटर्सनुसार याला मार्क्स कमी पडलेले आहेत। परंतु हा कंटिन्यू जर प्रॅक्टिस केला तर नक्कीच त्याच्यामध्ये सुधारणा करून घेता येतं। धन्यवाद।